आता आपला जो मॅथ्स 1चा पेपर आहे 5 तारीखला, त्याचं शेड्यूल ऑनलाईन क्लासेसचं रिव्हिजनसाठी कसं बनवलं आहे ते मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगते. मॅथ्स 1 ऑनलाईन क्लास शेड्यूल 3 मार्चला म्हणजे आज 5 वाजता मी तुमचं लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स हा पूर्ण लेसन घेणार आहे. लेसन खालचे सर्व क्वेश्चन आन्सर्स आपण कंप्लीट करणार आहोत. नंतर आज संध्याकाळी 7:30 वाजता क्वाड्रॅटिक इक्वेशन कंप्लीट करणार आहोत. पूर्ण लेसन कंप्लीट करायचा आपण प्रयत्न करणार आहोत. सकाळी उद्या म्हणजे 4 तारीखला 6 वाजता प्रॉबॅबिलिटी हा लेसन इझी आहे, तो छोटासा आहे म्हणून पूर्ण करणार आहे. नंतर दुपारी 12 वाजता आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन लेसन पूर्ण करणार आहोत. त्याच्यानंतर 3 वाजता स्टॅटिस्टिक लेसन मी घेणार आहे दुपारी. आणि फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला कठीण जातो म्हणून मी शेवटी ठेवला आहे. अशा प्रकारे हे सगळे लेसन्स आपण आज आणि उद्या मिळून पूर्ण करणार आहोत. आणि परीक्षेच्या दिवशी सकाळी लवकर घेणार आहे, कारण आपलं पूर्ण व्हायला हवं आहे म्हणून. कारण ह्या शेड्यूलमध्ये आपलं सगळे 30 ते 31 मार्काचे प्रश्न कंप्लीट होतील, परंतु तुमची थोडीशी हॉटची पण प्रॅक्टिस व्हायला हवी. मग ती मी प्रश्नपत्रिका काही अगोदरच्या 5 प्रश्नपत्रिका तुमच्या सोडवून घेणार आहे, जेणेकरून सगळ्या क्वेश्चनची तुमची क्रमाने प्रॅक्टिस होईल. तर अशा प्रकारे आपलं हे मॅथ्स 1साठीचं शेड्यूल असेल. आज 2 ऑनलाईन लेक्चर्स आहेत, उद्या 3-4 ऑनलाईन लेक्चर्स आहेत. अशा प्रकारे 6 लेसन्स कंप्लीट करू आपण. ह्याच्यामध्येही तुमची हॉट्सची रिव्हिजन होऊनच जाणार आहे. कधी कधी ह्यामधलेच हॉट्स तुम्हाला विचारले जातात, लेसन खालचेच. आणि नंतर सकाळी ही सगळी तयारी झाली की 5 तारीखला सकाळी आपण एक 5 सेट पेपरचे क्विक रिव्हिजनमध्ये सोडवून बघूया, म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल की सगळं जर एकत्र लेसन्स आल्यावर आपल्याला किती येतं आहे आणि किती नाही. ठीक आहे, धन्यवाद. तर रेडी राहा, शेड्यूलप्रमाणे आपण रिव्हिजन कंप्लीट करूया पूर्ण.